इयत्ता 10वी मधील गणित भाग 1 मधील सराव संच 1.2 मधील पहिले एक्झाम्पल आपण पाहत आहोत. खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. पहिले समीकरण आहे x + y = 3. दुसरे समीकरण आहे x - y = 4. तर सारणीमध्ये काय काय दिलेले आहे ते पाहू. x ची व्हॅल्यू 3 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू काढायची आहे. y ची व्हॅल्यू 5 असेल तेव्हा x ची व्हॅल्यू काढायची आहे. आणि y ची व्हॅल्यू 3 असेल तेव्हा x ची व्हॅल्यू काढायची आहे. दुसऱ्या समीकरणासाठी y ची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा x ची व्हॅल्यू काढायची आहे. x ची व्हॅल्यू -1 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू काढायची आहे. आणि शेवटी x आणि y दोन्ही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. x ची व्हॅल्यू 0 आणि y ची व्हॅल्यू -2. तर चला आपण हे सॉल्व्ह करू. पहिल्या समीकरणासाठी x ची व्हॅल्यू 3 पुट केल्यानंतर y ची व्हॅल्यू 0 येते. म्हणजेच बिंदू झाला 3, 0. y ची व्हॅल्यू 5 पुट केल्यानंतर x ची व्हॅल्यू -2 येते. म्हणजेच बिंदू झाला -2, 5. आणि y ची व्हॅल्यू 3 पुट केल्यानंतर x ची व्हॅल्यू 0 येते. म्हणजेच बिंदू झाला 0, 3. आता दुसऱ्या समीकरणामध्ये दिलेल्या व्हॅल्यूज पुट करू. जेव्हा y = 0 पुट केले जाईल तेव्हा x = 4 येईल. म्हणजेच बिंदू झाला 4, 0. आणि x -1 पुट केल्यानंतर y येते -5. म्हणजेच बिंदू झाला -1, -5. आणि शेवटचा बिंदू आपल्याला दिलेलाच आहे. तो आहे 0, -4. झाले. हेच आपल्याला करायचे आहे. फक्त सारणी पूर्ण करायची